हॅलो. 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 धन्यवाद मोहनदादा भोईर. आजच्या स्पर्धेच्या तिसऱ्या दिवसातून पहिल्या फेरीचा हा दुसरा सामना मैदानामध्ये सुरू झाला आहे. गावदेवी पूर्णा आणि जय गावदेव वडुणवगार. आणि पहिल्या चेंडूवर फलंदाज देवा टावरेच्या बॅटमधून हा चौकार आलाय. सुरुवात चांगली आहे. अगदी एंट्री लेट आहे, मात्र देवा टावरेनं चौकार ठोकून संघाची सुरुवात चांगली केलेली आहे. या स्पर्धेच्या सुपर 3 मध्ये जय कालिकामाता कालभार आणि सोराजीवा प्रतिष्ठान कशेली या 2 टीम क्वालिफाय झालेत. क्या बात आहे. यॉर्कर बाबा मानन पाटील चौकार खाल्ल्यानंतर दुसरा चेंडू डॉट टाकलाय. एष्ट्यांच्या मागे दीपक पाटील आहेत, रेड कॅप. अतिशय चांगली टीम जय गावदेव वडुणवगार. चालू सीझनमध्ये या टीमने देखील कित्येक मोठे संघांना पराभवाचे धक्के दिलेले आहेत. हा फटका अगदी लॉंग ऑनला उडवलाय. क्षेत्ररक्षक नक्कीच संजय मिडॉनला होते इनफिल्डच्या आतमध्ये. चौकारानंतर षटकार आलाय. 3 चेंडू 10 धावा लागलेत. अदिती 11 न्यू तुफान पिंपळास आयोजित स्वर्गीय दिनेश मूर्ती चषक 2025चा हा फायनल डे आहे. आज पहिला सामना आयोजन टीम अदिती 11 न्यू तुफान पिंपळास संघाने जिंकलेले आहे. चालू सामन्यातून विजेत्या टीम बरोबर त्यांचा दुसऱ्या फेरीचा पहिला सामना होईल. मानन पाटील पिंपळास गावाच्या टोकाकडून अतिशय चांगला क्लास फटका, ऑफ ड्राईव्ह चा फटका आपण पाहतो देवा टावरेच्या बॅटमधून. आणि चौकार डॉट षटकार चौकार 4 मध्ये धावा आलेत. 14 धावा लागलेत 4 चेंडूमध्ये. गावदेवी पूर्ण टीम देखील चालू अंगवामध्ये चांगली टचमध्ये आहे. गोलंदाजी चांगली आहे. या संघाकडे फलंदाजी देखील मजबूत आहे. किशोर पाटील, देवा टावरे, राकेश टावरे, हर्षल, मनोज, विनायक, राकेश, बालचंद्र टावरे, कपिल चौधरी, बाला पाटील एक कंप्लीट टीम आहे. हा चेंडू वेस्टर्नच्या वरून गेलाय. अशा पण नजरेनं पाहिलं होतं फलंदाज देवा टावरेनं. पंच गणेश पाटील यांच्याकडे राजेंद्र बजाके आणि गणेश पाटील या सामन्यासाठी पंच आहेत. पहिलं पॉवर प्लेचं ओव्हर 2 चेंडू डॉट आणि 3 चेंडूमध्ये 14 दिलेत. अदिती 11 न्यू तुफान पिंपळास टीम ची या स्पर्धेसाठी अपार मेहनत पाहायला मिळते. आणि आज संघ देखील ऑल इज व्हील आहे. पहिला सामना आज त्यांनी जिंकलेला आहे. हा फटका शॉर्ट मिड विकेट रिझनमधून चेंडू चाललाय डीप मिड विकेटला. शर्यत लागली खेळाडू आणि चेंडूमध्ये आणि अखेरकार चेंडूनी शर्यत जिंकलेली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 2 चेंडू डॉट येऊन देखील धावसंख्या 18 वर जाऊन पोहोचलेली आहे. क्या बात आहे. 3 चौकार 12 आणि 1 षटकार 18 धावा. पहिले 6च्या 6 चेंडू देवा टावरेच्या वाट्याला. अदिती 11 न्यू तुफान पिंपळास टीम उमेश पाटील, सुनील पाटील, रतिलाल पाटील, किसनदादा गायकवाड, वृक्षणदादा गायकवाड आहेत, विकास पाटील, रोहित पाटील, तुषार म्हात्रे, गणेश गायकवाड, पंकज कोहली, रमाकांत पाटील, सुनील पाटील, अंबादास म्हात्रे, किरण पाटील, राजन भोईर, निलेश भोईर, नितेश भोईर, जितेंद्र नागावकर, नरेश पाटील, चेतन म्हात्रे
आणि त्यांचे ऑल सहकारी यांच्या विद्यमानाने स्पर्धा गेली 3 दिवस तलाव मैदान पिंपलास येथे आपल्याला पाहायला मिळते. अतिशय चांगलं स्पर्धेचं आयोजन स्वर्गीय दिनेश स्मृती चषक 2025च्या माध्यमातून लक्की भाऊ खूप खूप धन्यवाद. लक्की गोंडले एक राष्ट्रीय कबड्डीपटू आणि केवणीदेवी ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच. धन्यवाद. संदेश वखारे किशोर पाटीलचा हा पहिला चेंडू या स्पर्धेचा. अशोक पाटील आहेत गोलंदाज. धावसंख्या 19. 7 चेंडूमध्ये 19 धावा आलेत. आज मान्यवर कक्षामध्ये अंबरनाथ च्या विद्यमान नगरसेविका सौभाग्यवती रोहिणीताई मनीष भोईर, त्यानंतर अजयजी पाटील समाजसेवक या मुख्य मान्यवरांची उपस्थिती. पिंपलास गावच्या सुकन्या आहेत रोहिणीताई आणि आज बदलापूर नगर परिषदेच्या नगरसेविका म्हणून त्या निवडून आलेल्या आहेत. त्यांना पुढील वाटचालीसाठी ग्रामस्थ मंडळ पिंपलासच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा. पहिल्या चेंडूवर सिंगल आली, त्यानंतर देवा टावरेला दुसरा चेंडू डॉट टाकलाय. 8 चेंडू 19 धावा. गावदेवी पूर्णा टीम नाणेफेकी हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करते. देवा टावरे हा चेंडू ऑफ ड्राईव्ह केलाय. बघूया डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चांगला थ्रो येतोय. एक सिंगल धावील. धावसंख्या 20. 20 धावा लागलेत अवघ्या 9 चेंडूमध्ये. अजूनही 15 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि चांगली बॅटिंग लाईन अप गावदेवी पूर्णा टीमकडे आहे. 9 चेंडू 20. धन्यवाद अजयजी पाटील, रोहिणीताई भोईर. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी पुन्हा एकदा आमच्या ग्रामस्थ मंडळ पिंपळाच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा. आपण आलात या स्पर्धेमध्ये, आपली मोलाची वेळ आपण दिलीत. धन्यवाद. इथे फलंदाज किशोर पाटील एसटीचे झालेले आहेत. क्या बात आहे. दीपक पाटीलनं या स्पर्धेतील मला वाटतं पहिला एसटीचित फलंदाज आपल्या नावी कोरले आहे. गुड एसटी रक्षण. बाद होण्यापूर्वी आज किशोरला फारसं काही योगदान देता आलं नाहीये. 2 चेंडूचा सामना केला, फक्त 1 या धावसंख्येवर. वेलकम महेश दादा भोईर, आपलं देखील स्पर्धेमध्ये खूप खूप स्वागत आहे. हर्षल आलाय क्रमांक 3 वर. बघा यजमान टीम आपण तयार आहे. चालू सामन्यातून विजेत्या टीम बरोबर आपला लगेच. क्या बात आहे. आदिती 11 न्यू तुफान पिंपलास चे तब्बल 22 सदस्य आहेत. हेमंत भोईर आणि हेमंत पाटील. ना आज ट्रॉफी घेऊन जायची काय गरज नाही. ट्रॉफी आपल्याकडे आपोआप येईल. जर चांगले खेळलेत तर तुमची टीम एक मजबूत टीम आहे. सध्याच्या घडीला 5 स्पर्धेतून 1 ट्रॉफी आपण उचललेली आहे. सचिन स्पोर्ट आयोजित सरपंच चषक पूर्णा. हर्षलनं 1 सिंगल धाव घेऊन आपलं खातं अकाउंट ओपन केलंय. धावसंख्या 21. 10 चेंडूमध्ये 21 धावा आलेत. या ओव्हरमध्ये अशोकनं धावसंख्येला लगाम लावलाय. धावा थांबवल्यात. फुलटॉस. बघूया 1 सिंगल धाव. यशवंत पाटील थोडीशी चुकी करतेत. मानन पाटील चेंडूला उचलून फेकतायत. तिसरीचा प्रयत्न जोरदार सुरू आहे. नक्कीच अशोक पाटील थोडेसे नाराज आहेत यशवंत पाटील यांच्यावर. पहिल्या ओव्हरमध्ये 18 आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये धावा आलेत फक्त 6. 2 ओव्हर 24. चांगलं कमबॅक आहे अशोक पाटीलचं. म्हणजे आता गावदेवी पूर्णा संघाने पहिल्या 1 डझन चेंडूमध्ये
2 डझन धावा बनवल्यात आणि आता जय गावदेव वडनगर संघाकडून अजूनही 1 डझन चेंडूचा खेळ बाकी आहे. बघूया धावा किती येतील. धन्यवाद सर्व आमचे लाडके प्रेक्षक. यूट्यूबच्या माध्यमातून होम फोटो लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक आम्हाला जोडलेत त्यांचं स्वर्गीय दिनेश स्मृती चषक 2025मध्ये अदिती 11 न्यू तुफान पिंपळ संघाच्या वतीनं खूप खूप स्वागत. नक्की जगदीश गुलवे यांना पुन्हा एकदा आपल्या संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीनं वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. स्वर्गीय डॉक्टर जयदीप स्मृती जय बजरंग भिनार संघाचे एक उत्कृष्ट खेळाडू आहेत जगदीश गुलवे आणि आज त्यांचा वाढदिवस. जितू धुमाले जय गावदेव वडनगर संघाचा एक सर्वात चांगला गोलंदाज म्हणून या खेळाडूची ओळख आहे. दोन ओव्हर 24. चला चला सामना स्पीडअप करा जरा. यानंतरचे आपले चारही संघ वेळेवर या. आई जोगेश्वरी झुनंदुर्की, स्वर्गीय नंदकिशोर खारबाव, बंद्र्यामारुती काल्लेर आणि स्वयंभू स्पोर्ट पायगाव. एक से बढ़कर एक मुकाबला. आज कुणी कुठेही जाऊ नका मित्रांनो. पाहत राहा, ऐकत राहा. स्वर्गीय दिनेश स्मृती चषकाचा फायनल डे, सुपर संडे. जितू धुमाले इथे दीपक पाटीलचे प्रयत्न चांगले होते. अगदी जमिनी लगत हा चेंडू आला होता. बॅटकट होती. देवा टावरेला इथे जीवनदान मिळालं आहे. धावसंख्या 25. 1-25. 13 चेंडूमध्ये गावदेवी पूर्ण संघाची सध्याची स्थिती आहे. वेलकम उमेश मिटकार. हा चेंडू काऊ कॉर्नर रिजनला खेळला आहे. भरपूर पुढे होते अशोक पाटील आणि चेंडू चाललाय हाताला चटका देऊन सीमा पार. षटकार. वन अशोक पाटील कडून चुकी, यशवंत पाटील कडून चुकी. आज चुका भरपूर होत आहेत. हा फुलटॉस आणि हा जीवनदानाचा फायदा. इथे हर्षल उठवताना सलगचा दुसरा षटकार ठोकलाय. धावसंख्या 37. क्या बात आहे. ज्या पद्धतीने गणेश ज्युनियर छत्रपती शिवाजी महाराज वडनगर संघाच्या डावखुऱ्या हाताच्या फलंदाजांनी सुरुवात केली होती तशी सुरुवात हर्षल करतोय. 2 डॉट त्यानंतर 2 षटकानंतर डॉट. धावसंख्येला आकार आलाय. जितू धुमालेला सलग 2 चेंडूमध्ये 2 षटकार ठोकणं हे साध्या फलंदाजाचं काम नाहीये. देवा टावरे खुश आहेत. नॉन स्ट्राईकला सलामीला आलेत. त्यांचे देखील बॅटमधून धावा चांगले आलेले आहेत. अजून एक धमाका. हर्षल छा गए. षटकार.
आत 16च्या सरासरीनं 3 ओव्हरमध्ये 48 आलेत. अजूनही 1 ओव्हरचा खेळ बाकी आहे आणि 9 विकेट हातामध्ये आहेत. आज संघनायक भालचंद्र टावरे नक्की या स्पर्धेच्या माध्यमातून खुश असतील. पूर्णा ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच आहेत आणि आज या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांच्या खांद्यावर संघनायकाची जबाबदारी देखील आहे. गावदेवी पूर्णा टीमची 3 ओव्हर 48, 24 धावा दिल्या जितू धुमालेनं. पहिल्या ओव्हरमध्ये मानन पाटीलनं 18, आतापर्यंत अशोक पाटीलनं जय गावदेव वडनुगर संघासाठी चांगली ओव्हर टाकली. दुसरी फक्त 6 धावा. अशा एकूण 3 ओव्हरमध्ये 48 धावसंख्या लागलेली आहे. चला सामना सुरू करा लगेच. गोलंदाज बघूया शेवटचा आणि अंतिम ओव्हर. आज योगेश चिकणे सरांना थांबवून एका नवीन गोलंदाजाला इथे संधी दिलेली आहे. शनिवार बघूया. अशोक पाटील थोडेसे नाराज आहेत. जेव्हा यशवंत पाटीलकडून मिसफील्ड झाली तिथे 3 धावा गेल्या, तिथूनच संघाला जणू काही ग्रहण लागलं. बघूया अजूनही सामना संपलेला नाहीये. शनिवार देवा टाबरेसाठी खूप कठीण पेपर असेल शनिवारसाठी, कारण की दोन्ही डावकरी आताचे चांगले फलंदाज आहेत खेळपट्टीवर. पहिला चेंडू क्या बात आहे, अप्रतिम, अतिशय चांगला चेंडू टाकलाय. अपेक्षित उचली प्राप्त केली होती. मी आज दीपक पाटीलचं कौतुक करेन, कारण की संघामध्ये पप्प्या काबूकर सारखा इष्टरक्षक असून दीपकनं अगदी त्याची कमीपणा तिथे भासू दिली नाहीये. हा फटका क्या बात आहे, ताकद नजाकत टायमिंग पाहायला मिळतोय. देवा टावरेचा षटकार आलाय आणि धावसंख्या झाली ती 54. 54 धावा लागलेत. वैयक्तिक 29 देवा टावरे. किशोर बाद झालेत 1 वर आणि हर्षल खेळतायत 21 वर. म्हणूनच मी सांगितलं की शनिवारचा कठीण पेपर असेल, कारण की डावखरे आताचे दोन्ही तगडे फलंदाज खेळपट्टीवर आहेत. दोन्ही बाजूनी फायरिंग सुरू आहे. क्या बात आहे, इथे देखील चेंडूला अगदी ऑन साइडला खेळलाय. एक सिंगल धाव या चेंडूवर घेतली. पहिल्या 3 चेंडूमध्ये 7 धावा गोलंदाज शनिवारनं खर्च केलेत. आता स्ट्राईकला हर्षल. डबल 5, 55 धावा लागलेली आहेत. चांगला चेंडू होता, अतिशय चांगली लाईन अँड लेंथ आपण पाहिली. इथे देवा टावरे धावत का नाही आहेत. देवा टावरेनं स्ट्राईक स्वतःवर ठेवली, कारण की तो जो षटकार मारलाय ना शनिवारला दुसऱ्या चेंडूवर, त्या षटकारावर नक्कीच थोडासा मनोबल वाढलाय मला वाटतं देवा टावरे यांचा. इथे धाव घेता आली असती, हर्षला स्ट्राईकवर ठेवता आलं असतं. मात्र क्रिकेटमध्ये जर आणि तर, किंतु आणि परंतु या शब्दांना थारा नाही. इथे विकेट आली धावबाच्या स्वरूपात हर्षलची. धावसंख्या अब तक 56. नवीन बॅटर मैदानामध्ये मनोज. या इनिंगचे 2 चेंडू बाकी आहेत. बघूया देवा टावरेच्या बॅटमधून अजून एक ब्लास्ट पाहायला मिळेल का. शनिवारचं देखील आपण कौतुक करूया. नक्की चांगली गोलंदाजी आतापर्यंत. षटकार खाऊन देखील 4 चेंडूमध्ये 8 धावा दिलेत. 2 चेंडू शेष आहेत आणि हा चेंडू कावकॉर्नर रिझनकडे खेळला आहे. जितू धुमाले एका टप्प्यानं चेंडूला उचललाय. दुसरी धाव देवा टावरेनं पूर्ण केली. 58 धावा लागलेत. शेवटचा चेंडू या इनिंगचा. जय गावदेव वडुनवगर आणि गावदेवी पूर्णा असं मैदानामध्ये पहिल्या फेरीचा दुसरा सामना आजच्या फायनल डे मधून सुरू आहे. वैयक्तिक 32 देवा टावरेचे आहेत. शेवटचा चेंडू, चांगली लाईन अँड लेंथ. पप्प्या काबूकार चेंडूच्या समोर. दुसरी धाव. इथे मनोज तिसऱ्या पंचांची मदत घेतली. सॉफ्ट सिग्नल काय राजेंद्र सर? फलंदाज सेफ आहेत. येस, चेक करू आपण.
सॉफ्ट सिग्नल तर फलंदाज नोट आउट आहेत, मात्र चेक केलं जाईल होम फोटो लाईव्हच्या माध्यमातून. बघूया इथे 1 की 2, फलंदाज बाद की सेफ. सुनीलजी भोईर, स्वर्गीय नंदकिशोर खारभाव संघाचे माजी संघनायक आम्हाला जोडलेत. धन्यवाद सुनील भाऊ. आपण लवकर या, आपला सामना आई जोगेश्वरी जुनांदुर्गी टीम बरोबर आहे. फलंदाज सेफ आहेत, 2 धावा ॲड होतील अशी धावसंख्या 4 ओव्हर 2 बाद. गावदेवी पूर्ण टीमच्या नावी आहे. 15च्या सरासरीनं 60 आणि 61 धावांचं आव्हान आहे. जशी दुसऱ्या डावाला सुरुवात होईल, समालोचन कक्षामधून आपण ऐकूया मोहनदादा भोईर यांचा आवाज. धन्यवाद. प्रेक्षक मंडपावर पोहोचवलात. आज देखील तोच आवाज या मैदानाच्या आतमध्ये घुमतोय. चला, दोन्ही संघाचे कॅप्टन आम्हाला जॉईन झाले. हॅलो. चला, पुणा संघाचा कॅप्टन आपलं क्षेत्ररक्षण लावून घेतोय. प्रतिस्पर्धी संघ अर्थातच जय गावदेव वडूनगर संघाचे कॅप्टनला विनंतीशील आपण देखील आपली सलामी जोडली टाळींच्या गजरात मैदानामध्ये रवाना करा. या वेलकम प्रकाश भाऊ, वेलकम नितीन भाऊ. चला, पुणा संघाचा कॅप्टन आपण लगेच आपलं क्षेत्ररक्षण लावा प्लीज. वेलकम.
सनी भोईर, खऱ्या अर्थाने या स्पर्धेमागे तुमचं देखील मोठं योगदान आहे. ही स्पर्धा संपन्न करण्यामागे तुमचा देखील सिंहाचा वाटा आहे. कारण या स्पर्धेमधून तुमच्या माध्यमातून आम्हाला मॅन ऑफ द मॅचचं आकर्षक ट्रॉफीज आहेत त्या उपलब्ध झालेल्या आहेत. असं एक दानशूर व्यक्तिमत्व या पिंपलास गावाचं युवा नेतृत्व सन्माननीय सन्नी भोईर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. जाऊया आपण मैदानाकडे. दोन दिग्गज संघामध्ये जबरदस्त सामना प्रेक्षकांच्या भेटीला. एका बाजूला गावदेव वढूनवगर तर दुसऱ्या बाजूला गावदेवी पूर्णा. सलामी जोडी आपण पाहतोय जय गावदेव वढूनवगर संघाची ज्ञानेश्वर आणि शनिवार. तर वैयक्तिक सांघिक पहिल्या संघाच्या वतीनं पहिले षटक गोलंदाज किशोर पाटील. विजयाचं लक्ष फार मोठं आहे. प्रतिवर्ष साधारण आपण विचार केला तर मला वाटतं 15.25ची सरासरी आहे. चला पंचांना विनंतीशील आपण सामन्याला सुरुवात करावी प्लीज. वेल इज ए व्हेरी मोस्ट इम्पॉर्टंट. कारण की आजचा स्पर्धेचा शेवटचा अंतिम दिवस आहे. त्या अनुषंगानं आयोजकांसाठी बेल फार महत्त्वाची आहे आणि प्लीज आपण बेलीचं सहकार्य करा. फर्स्ट बॉल गो. पहिला चेंडू हातला गोलंदाज किशोर पाटील. राईट आर्म ओव्हरचा मारा. बॅट्समन ज्ञानेश्वर चिकणे. आणि पहिला चेंडू पेस करताना ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला तो फलंदाजाला. मात्र एक धाव घेण्याची संधी प्राप्त झाली आणि एक धावने स्वतःचं आणि संघाचं ज्यानं अकाउंट ओपन केलं. धावसंख्या होती बिनबाद 1. हॅलो. एक बाद एक. नेक्स्ट बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये इंटर होतोय बजरंग. पुन्हा एकदा किशोर. चेंडूला सुंदरसा स्टेअर केला. अतिशय चांगला फटका. हॅलो. अतिशय चांगला फटका. अप्रतिम उत्तम दर्जाचा फटका आपण पाहिला. स्पंज केला चेंडू. लाईन चेंडू शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर सीमारच्या बाहेर जाणार. अतिशय नेत्रदीपक चौकार. ऑप्शनच्या थोडासा बाहेरचा चेंडू तो फलंदाज बॅकफुटला गेला. चेंडूला सुंदरसा स्पंज केलं. अतिशय चांगला. या 4 धावेने आता मात्र थोडंसं कमबॅक करताना संघ आपण पाहतोय जय गावदेव वढूनवगर संघाची धावसंख्या 1-6. ओव्हर क्रमांक पहिलं. निश्चितच सामन्यामध्ये कमबॅक बसायचं असेल तर अशाच पटक्यांची नितांत गरज आहे. मोठ्या पटक्यांची गरज आहे. कारण की विजयासाठी जे लक्ष्य आहे ते फार मोठे आहे. गोलंदाज किशोर. अतिशय चांगला चेंडू. 30 रुपयांचा चेंडू. सुंदर सॉफ्ट ड्राईव्हचा पटका. चेंडू येतो मिड ऑफला. चांगला क्षेत्ररक्षण. फेक थोडीशी रॉंग इन. एक कंप्लीट आणि दुसरीचा प्रयत्न. दुसरी धाव करताना थोडीशी तरंबळ आपण पाहिली. मात्र आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षित पोहोचताना फलंदाज 2 धावा कंप्लीट. धावसंख्या 2ने पुढे सगळी. धावसंख्या होती ती 1-8. ओव्हर क्रमांक पहिलं.
विजयाचं लक्ष 61 धावांचं पाठलाग करताना संघ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जय गावदेव वढून नवघर. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, प्रॉपर चेंडू बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आल्यानंतर निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिर आहे. ओव्हर क्रमांक पहिला संपता पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर थोडासा बॅकफुटला आपण संघ पाहतोय. साजेशी कामगिरी पहिल्या ओव्हरच्या बंधू सांगितले काहीतरी बाटली घेऊन जा. संदीप ठाकूर आहे का? हां त्याला सांगितले बाटली बघ, बाटली असेल तर बघ. संदीप ठाकूर. षटक क्रमांक पहिल्या संपत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक बाद 8 धावा धावपालकावर. विजयाचं लक्ष फार मोठे आहे बघा. सामन्यामध्ये कमबॅक असेल लवकर सांगायला तर निश्चितच थोडंसं अटॅक क्रिकेट, ॲग्रेसिव्ह क्रिकेट, लाईट क्रिकेट खेळावं लागेल. दुसऱ्या षटकाला आरंभ सुरुवात आणि गोलंदाज येतोय हर्षल. गोलंदाज हर्षल येतोय. लेफ्ट हँड राऊंडचा मारा करताना गोलंदाज स्ट्राईक रोटेटकडे संधी आहे. बॅट्समन ज्ञानेश्वर चिकणे. ज्ञानेश्वर 2 चेंडू पेस करताना फक्त 2 धावा, ज्याच्या माध्यमातून आपण पहिल्या संघाची धावसंख्या ती 1 बाद 8. ओव्हर क्रमांक दुसरं. चला प्लीज थोडंसं स्पीडअप करा, वेळ कमी घ्या. गोलंदाज हर्षल. अतिशय चांगला फटका, ऑपोजिट सुंदर ऑनराईचा फटका आपण पाहतो. चेंडू जातोय डीप लॉंग ऑनला, चांगलं क्षेत्ररक्षण. मात्र पहिली दुसरी धाव वेगाने प्राप्त झाली होती. तिसऱ्या धावेचा मो मात्र आवडता आणि तिसरी धाव घेताना फलंदाज बजरंग याची खेळी देखील संपुष्टात. नेक्स्ट बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय जय. एक संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्प कार्ड ज्याला आपण म्हणू शकता. चांगला फलंदाज आहे, उत्तम दर्जाचा फलंदाज आहे. संघ बघा, संघ देखील थोडासा अडचणीत आहे, थोडासा बॅकफुटला आहे आणि मैदानाच्या आतमध्ये एंटर झाल्या न्यू बॅट्समन न्यू बॅटल. जय याच्या माध्यमातून संघ सावरला जाईल का बघूया. गोलंदाज सज्ज होतोय. मार्ग तो 55 क्रॉस करतो. लेफ्ट हँड राऊंडचा मार्ग करताना गोलंदाज हर्षल. चेंडू थोडासा स्क्वेअर आहे, आउट ऑफ दी लेग स्टंप. पंच देतील वाईटचा इशारा, 1 धावेचा निर्वाळा. धावसंख्याकडे पुढे धावसंख्या होती ती 11. ओव्हर क्रमांक दुसरं 2 बाद 11. अतिशय अप्रतिम उत्तम दर्जाची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. चेंडूला सुंदर ऑन ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. चेंडू जातो डीपला, 1 कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला. स्ट्रायकर फलंदाज आपण स्ट्राईक सोडली नाहीये. धाई कुठल्या प्रकारची धाव देखील नसेल आणि फलंदाज देखील बाद नसेल. धावसंख्या 12. आता मात्र स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे जय याला. बघा जय याच्याकडे चांगली क्षमता आहे, उत्तम फलंदाज आहे. नेहमीच एक आक्रमक खेळ त्याच्या बॅटमधून आपण पाहतोय आणि संघाला देखील गरज आहे. कमालीचा चेंडू, अतिशय अप्रतिम उत्तम दर्जाचा चेंडू. एक ब्लॉकहोलमधला चेंडू आपण पाहायला परिपूर्ण बीट होताना फलंदाज स्विंग अँड मिस. हलकासा अपील पंचांना मिचेला. पंच मात्र संमत नाही आहे. निर्धावित चेंडूची सांगता झाली. धावसंख्या स्थिर आहे. ओव्हर क्रमांक दुसरं. क्रिकेट फेस्टिवल आणि क्रिकेटचा बिग इव्हेंट आपण पाहतोय. पुल्यांचा चेंडू ऑनसाइडचा फटका सजला आणि चेंडू खाली मात्र क्षेत्ररक्षक
दक्ष होता मात्र लक्ष नसो, मला वाटतं त्याचं लक्ष नसावं. चेंडू त्याच्या हातून निसटला, झेल निसटला. आणि याच दरम्यान 3 धावा कंप्लीट. धावसंख्या 15. फुल्यांचा चेंडू ऑनसाईडचा फटका आपण निश्चित पाहिला होता. थोडासा लँड झाला, चेंडू झेल घेण्याची संभावना कमी, मात्र झेल देखील सुटला. 3 धावा कंप्लीट झाल्या. या 3 धाब्याने संघात धावसंख्या होती ती. आता मात्र चेंडूवर मोठा फटका आहे. अतिशय चांगला झेल मैदानाच्या आतमध्ये कॅरी करताना देवा टावरे. नेक्स्ट बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. संजय बॅट्समन निबाटन मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. संजय, जय आणि संजय. आता एक संघातील सर्वात बिन्नीची जोडी मैदानाच्या आतमधून. गोलंदाज हर्षल. अतिशय चांगला चेंडू, ते सुरेखपंथी चेंडूला सुंदर सॉन्ड्राईचा फटका आपण पाहतो. चेंडू देतोय डीप लॉंगॉनला चांगलं क्षेत्ररक्षण देवा टावरेच्या माध्यमातून. मात्र 2 धावा कंप्लीट. या 2 धावांनी संघाची धावसंख्या 2 ने पुढे सकते. धावसंख्या होते ती 17. ओव्हर क्रमांक दुसरं संपते 2 षटकांच्या अंती 3/17. थोडासा बॅकफुटला संघ आहे. साजेशी कामगिरी मैदानाच्या आतमधून. वडू नवघर संघाला आतापर्यंत साधता आलेली नाही आहे, कारण विजयाचं लक्ष देखील फार मोठं आहे. 61 धावांचं लक्ष पार करायचं आहे. मात्र पहिल्या 2 ओव्हरमधून हा संघ थोडासा आपण बॅकफुटला पाहतो. साजेशी कामगिरी मैदानाच्या मध्ये झालेली नाही. आता उर्वरित 12 चेंडूमध्ये विजयासाठी तब्बल 44 धावांची गरज आहे. मिशन इज थोडंसं इम्पॉसिबल आहे बघा. मात्र क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही घडू शकतं आहे. तसंही म्हटलं जातं की क्रिकेटची भविष्यवाणी कोणी करू नये. जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत क्रिकेटची भविष्यवाणी करणं चुकीचं असतं. उर्वरित 12 चेंडूमध्ये 44 धावांची गरज आहे. प्रतिवर्ष साधारण आपण विचार केला तर 22 धावांची सरासरी. मोठं लक्ष आहे आणि मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना खऱ्या आता मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे. ते फटके मात्र आता मैदानाच्या आत या 2 फलंदाजांच्या माध्यमातून येतील का, हा देखील थोडासा प्रश्नचिन्ह आहे. गोलंदाज तिसऱ्या षटकाला आरंभ सुरुवात आणि गोलंदाज येतोय मनोज. आदित्य 11 न्यू तुफान पिंपलास संघाचा कॅप्टन. आपण आपल्या पूर्वतरीमध्ये राहायचं आहे. झेल घेण्यासाठी खऱ्या हाताने स्वतःला झोकून दिले होतं. अतिशय प्रतिमोत्तम दर्जाचा आपण मैदानाच्या आतमधून स्वतः गोलंदाज. थोडासा स्कायर शॉट होता, आकाशी फटका आपण पाहिला होता. चेंडू जातो डीप मिडऑनला. मात्र झेल घेण्यासाठी अतिशय उत्तम दर्जाचा प्रयत्न मैदानाच्या आतमधून गोलंदाजच्या माध्यमातून मनोज याचा. झेल सुटतो, जीवदान मिळतं, आयुष्यमान भवाचा आशीर्वाद. याच दरम्यान 2 धावा कंप्लीट. धावसंख्या 2 ने पुढे सकते ती 19. धावसंख्या 19. आता येणारे चेंडू 11 आणि विजयासाठी 42 धावांची गरज. हा चेंडू मात्र थोडासा स्वर आहे. आउट ऑफ दी ऑफ स्टंपच्या अतिशय बाहेरचा चेंडू. पंच बाहेरची कोण करते गव्हांतर धाव. धावसंख्या एकाने पुढे सकते. धावसंख्या होती ती 20. ऑन साईडचा अतिशय चांगला फटका. चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमधून नर्सरीच्या माध्यमातून. मात्र 2 धावा कंप्लीट. फेक देखील अतिशय उत्तम दर्जाची आपण पाहिली. मात्र ह्याच दरम्यान दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावांची संख्या धावसंख्या होती ती 22. दहा चेंडू
39 धावांची गरज. विकेट घेण्याचा प्रयत्न होता, मोठा फटका मारण्याचा मानस होता, मात्र चेंडू बॅट फळीमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं. फलंदाजाला एक निर्धाव चेंडूची सांगता झाली. धावसंख्या स्थिर आहे. समीकरण बदलता येणारे चेंडू असतील 9 आणि विजयासाठी तब्बल 39ची गरज. मिस टाइम स्ट्रोक. चेंडूकडे क्षेत्ररक्षक दक्ष आहे, मात्र झेल सोडला जातो, जीवदान दिलं जातं. आयुष्यमान भवचा आशीर्वाद. मला वाटतं मोका भी दिया और चौका भी दिया क्या? नाही, चौकार नाही आहे. चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये केलं जातं. 2 धावा कंप्लीट झाल्या. आता मात्र नवघर संघाला साजेशी कामगिरी मैदानाच्या आतमध्ये साधता येत नाही. थोडंसं सायकोलॉजी प्रेशर ज्याला आपण म्हणू शकता, मानसिक दबाव संघावर आहे, कारण विशाल लक्ष होतं आणि ते विशाल लक्षाचा पाठलाग करताना थोडंसं मानसिक दबाव प्रेशर वाईज संघ आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 8:37 गरज. मोठे पटके मारण्याचा प्रयत्न वारंवार मैदानाच्या आतमध्ये केला जातोय, मात्र प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता येत नाहीये. जय याला 1 धाव मात्र कंप्लीट. आता या धावे फक्त आणि फक्त आपण जे पराभवाचं अंतर आहे ते कमी करू शकता. येणारे 7 चेंडू आणि विजयासाठी 36ची गरज आहे. चेंडूला सुंदर सॉफ्ट ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. चेंडू मिडऑफरून लॉंग ऑफला येतोय. अर्ध्याशाच्या माध्यमातून देखील चांगलं क्षेत्ररक्षण झालं. 2 कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न. 3 धावा कंप्लीट झाल्या. या 3 धावांनी सगळ्या धावसंख्या 3 पुढे सगळी धावसंख्या होती ती 28. आता येणारे चेंडू 6 आणि विजयासाठी 33ची गरज. वेलकम शिवाभाई म्हात्रे यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झाले. गेली खऱ्या अर्थानं 3 दिवस या स्पर्धेसाठी ज्यांची आपण आवर्जून उपस्थिती पाहता. पहिल्या दिवसाचे उद्घाटनाचे मुख्य अतिथी आणि खास करून जे आपण स्पर्धा पाहतो या स्पर्धेमधून देखील त्यांनी आम्हाला मोलाचं सहकार्य केलेलं आहे. या स्पर्धेमधून टॉसबॉक्सची उपलब्धता त्यांच्याच माध्यमातून आम्हाला या ठिकाणी झालेली आहे. सन्मानित शिवाभाई म्हात्रे, वेलकम, व्हेरी मोस्ट वेलकम. चला प्लीज थोडंसं स्पीडअप करा, वेल कमी घ्या. 4थ्या षटकाला प्रारंभ सुरुवात आणि संघाची सर्वात महत्त्वाचा ट्रम्पकार्ड गोलंदाज येतोय विनायक. येणारे चेंडू 6 आणि विजयासाठी 33ची गरज आहे. मिशन थोडंसं इम्पॉसिबल आहे. स्ट्राईक रोटेट करतो संजय. नॉन स्ट्राईकसाठी जय. आणि पहिला चेंडू पेस करताना काय कमालीचा फटका. खराब चेंडू होता. खऱ्या अर्थाने चेंडूची फेक थोडीशी खराब आपण पाहिली. हाफ टेकर पद्धतीचा चेंडू, शॉर्ट पेस डिलिव्हरी होती आणि फलंदाज शफल झाला. चेंडूला सुंदरसं हुक केल्याने चेंडू लॉंग लेग सीमरशी क्लिअर करणारा एक चौकार येतोय. आता येणारे चेंडू असतील 5 आणि विजयासाठी 29ची गरज. या चौकारानं थोड्याशा अशा पल्लवित झाल्यात विजयाच्या. जय गावदेव वडूनगर या संघाच्या. खऱ्या अर्थाने चेंडूची फेक थोडीशी चुकीची झाली होती. खराब चेंडूची सांगता आपण पाहिली होती. शॉर्ट पिच चेंडू होता. आखूड टप्प्याचा चेंडू होता. हाफ टेकर पद्धतीचा चेंडू होता आणि फलंदाज शफल झाला आणि चेंडू सुंदरसं हुक केलं. चेंडू लॉंग लेग सीमरशी क्लिअर करणारा एक अतिशय चांगला चौकार आला. पुन्हा एकदा गोलंदाज विनायक. आता मैदानाच्या आतमध्ये देखील गोलंदाजाच्या माध्यमातून आपण चुका पाहतोय. हा चेंडू थोडासा स्वर आहे, आउट ऑफ द लेग स्टंप. पंचांचा बाईटचा इशारा, एक दवेचा निर्वाळा. येणारे चेंडू असतील 5, विजयासाठी 28ची गरज.
एक्सप्रेस डिलिव्हरीचा चेंडू, वेगवान चेंडू. आता मात्र त्याच चौकारचा आणि त्याच अवांतर चेंडूचं प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये देताना गोलंदाज. अतिशय प्रतिम उत्तम दर्जाचे चेंडूची फेक आपण त्याच्या माध्यमातून पाहिली. निर्धाव चेंडूची सांगता झाली. धावसंख्या स्थिर आहे. पोलियांचा चेंडू ऑनसाइडचा फटका सजले. आता मात्र या सामन्याचं पिक्चर थोडंसं क्लिअर झालंय. खराब क्षेत्ररक्षण आणि चुकीला माफी नाहीये. कदाचित हा चौकार आपण कुशल मोमेंटमध्ये दिला असता तर तुमच्या नावाचा बोलबाला अख्खा दिवस गावामध्ये असता. हर्षल यांच्याकडनं थोडीशी चूक झाली. स्क्यूजचं रूपांतर चौकारामध्ये झालं. पुन्हा एकदा चेंडूला सुंदरसा पुलचा फटका आपण पाहिला होता. चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट. चांगले क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये मिळतं. फक्त एक धाव. 2-20. कमालीचा चेंडू अतिशय अप्रतिम उत्तम दर्जाचा चेंडू. आता त्यांना गोलंदाज अराउंड द लेग त्रिफळाची फलंदाज बाद होतोय. बिग विकेट. लेग बाय जागा. सॉरी वाट. हॅलो. शेवट अतिशय चांगला गोड झाला. शेवटच्या अंतिम चेंडूवर श्री गणेशा ची जी प्रतिमा होती ती प्रतिमेवर डायरेक्ट चेंडू हिट झाला आणि गणपती बाप्पाची प्रतिमा देखील फुटलेली आहे. ऑर्गनाइज कमिटी आपण त्याच्या काचा असतील ते जमा करा. या 6 धावेने मला वाटतं फक्त आणि फक्त पराभवाचं अंतर थोडंसं कमी झालं.